जय शिवराय। आज लाईव्ह येण्याचं विशेष कारण असं की आपण बघताय की मागल्या 25-30 दिवसांमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत, संतोष अण्णा देशमुख लोकप्रिय सरपंच 3 टर्म राहिलेले, पत्र्याच्या घरात आजही राहणारे, परंतु गावासाठी 19 पुरस्कार आणणारे, कोट्यावधीचा निधी बक्षीस स्वरूपात गावाला आणणारे संतोष अण्णा देशमुख यांची निर्घुण हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या, या 2 घटना पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात आलं असेल की ह्या दोन्ही घटना का झालेल्या आहेत। कारण ह्या घटना काय आहेत तर एक संगताची, म्हणजे चांगल्या विचाराची वाईट विचाराशी ज्यावेळेस लढाई होते त्यावेळेस वाईट विचार ज्या पद्धतीनं वागतो ते हे दाखवून दिलेलं आहे ह्या लोकांनी। हे संतोष अण्णांना मारायचं नव्हतं, यांना संतोष अण्णांना फक्त मारणं जर हेतू असतं तर हे गोळी घातली असते किंवा एखादी गाडी अंगावर घातली असते, परंतु ज्या पद्धतीनं संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली ही मनाला चटका लावणारी आहे। छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या याच प्रकारे झाली होती आणि मग संतोष अण्णांची हत्या तशीच झालेली आहे। आज त्यांना तडपू किंवा त्यांचे हाल करून जाणीवपूर्वक मारलं गेलेलं आहे, कारण त्यांना संदेश हा द्यायचा होता की पैसा आणि सत्ता यांच्या मस्तीत आम्ही जगत आहोत, तुम्ही आमचं काही वाकडं करू शकत नाही, आणि जर आम्हाला तुम्ही आडवं येत असाल, आमच्या गुंडागर्दीला तुम्ही समोर येत असाल, अन्यायाविरुद्ध तुम्ही बोलत असाल तर आम्ही अशा हाल तुमचे करू, हा मेसेज ह्या गुंडांना द्यायचा होता, म्हणून ही हत्या झालेली आहे। मारायचं असतं तर त्यांनी एखाद्या गोळीत किंवा एखाद्या गाडीखाली घालून हे केलं असतं, परंतु जी पद्धत वापरली ही नक्कीच तुम्हा आम्हाला घरात स्वस्थ बसू देणारी नाही। आज वैभवी देशमुख डोळ्यातले अश्रू थांबवून शकत नाही, त्या लेकराला, संतोष अण्णाच्या लेकरांचं छत्र हरवलेलं आहे, त्यांना पाहिल्यानंतर नक्कीच वेदना होत असतील, तुम्हालाही मलाही होत आहेत, परंतु आपण घरात बसून कसं चालणार, पैसा आणि सत्तेपुढे काय चालणार म्हणून जर आपण घरात बसलो तर मग नंतर हे तर अजून ह्याच्या पुढच्या लेवलला जाणार आहेत हे लोक। त्याच्यामुळे आपण वैभवी देशमुख असेल किंवा संतोष अण्णा हे आपल्याच घरातले लोक होते हे समजून आपल्याला या भूमिकेकडे बघावं लागेल। दे मस्साजोगचे नागरिक किंवा देशमुख कुटुंबीय न्याय मागण्यासाठी ज्या पद्धतीनं ते वेदना आपल्या व्यक्त करतायत त्याच वेदना आपल्या सगळ्यांच्या असल्या पाहिजेत। आणि म्हणूनच आज आपल्या लातूर जिल्ह्यानेही महाराष्ट्रात सगळीकडेच या घटनेच्या विरोधात जनआक्रोश आलेला आहे, न्याय मागण्यासाठी सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत। आपल्या लातूर जिल्ह्यामध्येही सर्वपक्षीय नागरिक मंच लातूर जिल्हा यांच्या वतीनं चक्काजाम आंदोलन घोषित केलेलं आहे 7 जानेवारीला। त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम लातूर असेल, मुरुड सर्कल असेल किंवा मांजरा पट्टा असेल, येथे बार्शी लातूर रोडवर बोरगाव काळे येथे चक्काजाम आंदोलन 7 तारखेला ठेवलेलं आहे, सकाळी 10 ते 4। मी या लाईव्ह मार्फत माझ्या सगळ्या भावांना विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी त्या दिवशी आपला वेळ काढून या, शेतातली कामे असतील, आपला व्यवसाय असेल, हे सगळं बाजूला ठेवून, आपल्याच घरचे संतोष अण्णा होते आणि हे आपलेच लेकरं आता वैभवी असतील, वैभवी देशमुख वगैरे यांचे अश्रू पुसायचे असतील तर त्या मुलीनंही आव्हान केलेलं आहे आपल्याला, तर आपल्याला सगळ्यांनी एकत्र नक्की जमावं लागणार आहे आणि यासाठी सगळ्यांनी प्रयत्नही करायचे, कारण कमी वेळ आहे, झालं उद्याचा एक दिवस आहे, परवा दिवशीपर्यंत आपल्याला सगळ्यांपर्यंत निरोप गेला पाहिजे, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत। माझी विनंती आहे तरुणांना की तुम्ही या चक्का जाम मध्ये सगळ्यांनी सामील व्हा, आपल्या सोशल मीडियावरून या चक्का जाम बद्दल मेसेज आपल्या सगळ्यांकडे पोहोचवा, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा, प्रत्येक नागरिकापर्यंत हा मेसेज जावा, यासाठी सगळ्यांनी सोशल मीडिया, इन्स्टा असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, यावर पोस्ट सोडा, फोन करा, मेसेज करा, प्रत्येक गावामध्ये दवंडी द्या की ह्या अन्यायाविरुद्ध ही लढाई कुण्या राजकीय पक्षाविरोधात नाही किंवा कुण्या संघटनेविरोधात नाही किंवा कुठल्या जाती किंवा कुण्या धर्माविरुद्ध नाहीये, ही लढाई पैसा चा दुरुपयोग, सत्तेचा आणि पैशाचा दुरुपयोग करून अन्याय करणाऱ्या लोकांविरोधात आहे। यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे। मी खूप सुशिक्षित आहे, मी खूप श्रीमंत आहे, मी अशा गोष्टी जात नाही, हा इगो सोडून द्या। आज ह्या गुंडांपुढे कुणीही नाही, आज वेळ आपल्यावर आलेली आहे असं समजा, आपल्या घरावर वेळ आलेली आहे समजून याबद्दल आपण सगळ्यांनी या चक्का जाम मध्ये सहभागी व्हावे।
माझी विनंती आहे की प्रत्येक गावात दौंडी द्यावी, उद्याही आणि परवाही, आणि या चक्का जाममध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करावं. तरुणांना विनंती आहे की तुम्ही बाईक रॅली काढून या चक्का जाममध्ये सामील व्हा. सर्वांना माझी विनंती आहे, बाईक रॅलीनं तुम्ही या चक्का जाममध्ये सामील व्हा. सोशल मीडियाचा वापर करा. नाही जर आपण हे केलं तर काय होणार आहे तुम्ही पाहताय. ही हत्या ज्या पद्धतीनं झाली आणि हत्येनंतरच्या ज्या घडामोडी आहेत या सगळ्या पाहिल्या तर असं वाटतं की न्याय मिळेल का नाही, शंका येते. कारण हे पैसा आणि सत्ता याच्या जीवावर काही करायला बसलेले आहेत. हे जे कायद्यानुसार कागदी घोडे हे कसेही नाचवतील, या कागदावरचे शब्द हे कसेही नाचवतील, आणि न्याय व्यवस्था आणि प्रशासनातील लोक दबाव टाकून नाहीतर पैसा वाटून वेगवेगळ्या पद्धतीनं दबावात आणून यांच्या साक्ष सध्या फिरवतील, किंवा बऱ्याच काही ज्या मोबाईलमध्ये सीडीआर मध्ये आलेल्या गोष्टी हे लपूनही शकतील, काही करू शकतात. त्याच्यामुळे आपण एकत्र राहणं गरजेचं आहे आणि आपण या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी आपली एकता दाखवली पाहिजे. आज हा काळ, आपण लोकशाही देशात राहतोय, परंतु लोकशाहीचा कुठंतरी हे लोक दुरुपयोग करून सामान्य लोकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यामुळे सामान्य लोकांनी पुन्हा लोकशाहीला जीवन ठेवण्यासाठी, लोकशाही मजबूत करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, ही माझी विनंती आहे. आणि जो सर्वपक्षीय नागरिक मंच लातूर जिल्ह्याच्या वतीनं जो बंद हे चक्का जाम केलेला आहे 7 तारखेचा, याच्यामध्ये सर्व नागरिकांनी, माता भगिनींनी सहभागी व्हावी, ही अशी माझी त्यांना हात जोडून विनंती आहे. आणि सर्वांनी या चक्का जाममध्ये जास्तीत जास्त लोक कशी येतील यासाठी प्रयत्न करावेत. सर्व सरपंच असतील, पोलीस पाटील असतील, तंटामुक्ती अध्यक्ष असतील, किंवा प्रत्येक गावातील सन्माननीय जे नागरिक आहेत, जिम्मेदार नागरिक आहेत, कुटुंब प्रमुख आहेत, या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही या चक्का जामसाठी सगळ्यांना सांगावं, घेऊन यावं, आणि आपण 7 जानेवारीला चक्का जाममध्ये सहभागी व्हावं सकाळी 10 ते 4. आणि या कुटुंबाला आम्ही तुमच्या सोबत आहोत हे दाखवून द्या, आणि तरच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, किंवा हे सत्ता आणि पैशावर जे माजुरे झालेले लोक आहेत यांना कुठंतरी भीती निर्माण होईल आणि कुठंतरी मर्यादेत राहायला शिकतील, दुरुपयोग करायचं कुठंतरी थांबतील, आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांवर अन्याय व्हायचे थांबतील, ही माझी अपेक्षा आहे. आणि मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करतो की उद्याच्या 7 तारखेला सर्वपक्षीय नागरिक विचार मंचने जो आव्हान केलेलं आहे लातूर जिल्ह्यामध्ये चक्का जामचं, यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. आणि विशेष करून मी आमचा मांजरा पट्टा असेल, मुरुड सर्कल असेल, किंवा पश्चिम लातूर आहे, या गावातील, या भागातील मुरुड, करकट्टा, गुंफावाडी, माटेफळ, खुटेफळ, निवळी, भोपला, ढाकणी, धानोरी, सावरगाव, चाटा, साखरा, मुरुड, अकोला, चिंचोली, हिसोरी, खंडाळा, शिराळा, गादवड, तांदुळजा, मसला आणि दोन्ही वाघोली, पिंपरी असेल, भोसा, पिंपळगाव, सारसा, अजून कुठलं गाव राहिलं असेल तर माफ करा. या सगळ्या गावांना माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी, या वैभवीचे तुम्ही कुटुंब प्रमुख आहात, आपल्या लेकराला न्याय द्यायचा आहे, तिचे अश्रू पाहायचेत, आणि सगळ्यांनी या चक्का जाममध्ये सहभागी व्हायचंय, ही माझी पुन्हा एकदा विनंती आहे. आपण 7 तारखेला चक्का जाममध्ये भेटूया. धन्यवाद.